नमस्कार दोस्तांनो, रसिक प्रेक्षक हो नमस्कार. जगावेगळा जगताप आज आपल्याला घेऊन आलेला आहे. एका अशा दिग्गज कलाकाराच्या सानिध्यात आपण जाणार आहोत. एक असा दिग्गज कलाकार जो लहानपणापासून कलेच्या क्षेत्रामध्ये वावरला आहे. त्या कलाकाराची आपण आज गप्पा गोष्टी मारणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. या कलाकाराचे नाव आहे सटवाजी होळे. या चला तर आज आपण होळे सरांची गप्पा मारूया. संपूर्ण कला गुणांनी बहरलेलं सटवाजींचं हे कलागृह. तर मित्रांनो, जगावेगळा जगताप या यूट्यूब चॅनलवरती मी दिलीप जगताप आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत सटवाजी होळे या एका जुन्या जाणत्या कलाकाराच्या घरामध्ये. तर नमस्कार होळे साहेब. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रथम आपण ओळख सांगायची आहे. आपण कुठून आलात, आपला जन्म कुठे आहे, शिक्षणाचा प्रवास आणि त्याच्यानंतर आपण केलेली ही जी कला आहे, रसिक प्रेक्षकांची ही कलेच्या माध्यमातून केलेली ही जी सेवा आहे, ही सेवा आपण कशा पद्धतीने आणि कुठून सुरुवात केली? मी मुळात म्हणजे आमचं एक पुणे जिल्ह्यात राजगुरुनगरच्या तालुक्यामध्ये कासारे म्हणून एक छोटंसं गाव आहे, 15-16 घरांचं. अच्छा. तिथे माझा जन्म झाला. अच्छा. वयाच्या 9 वर्षापर्यंत मी गुरं सांभाळायचो. अच्छा. गुरांकडे जाणं, अच्छा, शेळ्या सांभाळणं. बरोबर. हे तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता तिथे? त्यावेळेस मी 7-8 वर्षाचा असणार आहे. ते गुरं बिरं सांभाळलं. अच्छा. 7-8 वर्षाचा. अच्छा. त्याच्यानंतर मी पहिलीपर्यंत तिथे शिकलो. हा. नंतर दुसरीला माझ्या वडिलांनी आम्हाला इकडे मुंबईला आणलं, खार दांडा कोळीवाडा. अच्छा. दांडा कोळीवाड्यामध्ये. अच्छा. दुसरीतनं डायरेक्ट तुम्ही इकडे आलात मुंबईला? पहिले तिथं दुसरीला नाव माझं इकडे टाकलं. अच्छा. दुसरीला नाव टाकलं. खार दांडा कोळीवाड्यामध्ये. हा. तिथे मी नाव टाकल्यानंतर मग वडिलांना भजनाची जाम आवड होती. अच्छा. त्यांची इच्छा होती माझ्या वडिलांना मुलांना पेटी वाजवता आली पाहिजे. अच्छा. त्यांनी माझ्या आजची एक पेटी आणली लालबागवरनं आमच्यासाठी, हातपेटी. अच्छा. मग आम्ही तिघे भाऊ, माझा भाऊ मोठा भाऊ पांडुरंग, आता ते वारले, ते मोठा भाऊ. अच्छा. आणि धाकटा भाऊ जनार्दन. आम्ही नंतर पेटी आमच्या हाताखाली ते भजन मंडळ होतं, कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ. कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खारदांडा मधला पाडा. अच्छा. असं दिलं होतं. अच्छा. मुंबई दांडा कोळीवाड्यात. अच्छा. अच्छा. तिथे नंतर आम्ही जायचं त्यांच्यावर, असं बाजूला बसायचं त्यांना. मग त्याला वाटलं हा लहान चांगला गातो, मध्येच गायला द्यायचं आम्हाला. अच्छा. मग तिथून आम्ही भजन म्हणायला सुरुवात केली. तिथे नंतर ते पेटी सारेगम पदनिसा वडिलांनी हे शिकवलं आम्हाला. तेवढं सारेगम पदनिसा जे सरगम आहे तेवढंच. नंतर मग पेटी हातास असल्यामुळं ते आम्ही वाजवीत गेलो गाणी एक 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 एक. तिथून नंतर मी 3री पासून शाळेतच वाजवायला लागलो. अच्छा. झेंडा वनलं, जनगण मन, हे सगळं तिथे याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या. अच्छा. तिथूनच वाजवायला लागलो. नंतर त्या भजनामध्ये पण कोरस करायचं. नंतर आम्ही गायन पार्टी काढली तिथे छोटी. अच्छा. कोटेश्वर प्रासादिक गायन पार्टी नावाने काढली. अच्छा. ते सगळे त्यावेळेस पिक्चरच्या चालीवरनं मराठी गाणी असायची, मग आमची गायन पार्टी चालायची. वडील नंतर ते वडील 1970ला वारले. 70 वारल्यानंतर मग आमची परत वरात गावी. अच्छा. म्हणजे 1970ला वडिलांचं स्वर्गवास झाल्यानंतर त्यावेळेस आपण किती वर्षाचे होतात? त्यावेळेस मी 15 वर्षाचा होतो. 14-15 वर्षाचे होतात. मित्रांनो, वडिलांना कलेची आवड, वडिलांनी यांच्या मध्ये कलेची जाण येण्यासाठी, कला रुजवण्यासाठी इयत्ता 2री मधून मुंबईला यांचं इकडे प्रस्थान झालं. आणि हळूहळू यांची मुंबईमध्ये, तसं मुंबई हे कलेचं माहेरघर आहे असं वाटतं. मुंबई हे बेटांची 7 बेटांची मुंबई आहे. इथे आगरी कोळ्यांचं राज्य होतं. त्या आगरी कोळ्यांच्या राज्यामध्ये खारदांडा येथे यांच्या कलेचा उगम झाला किंवा कला यांच्यामध्ये रुजली. आणि त्यानंतर 1970 साली यांच्या वडिलांचं देहावसन झाल्यानंतर हे पुन्हा परत त्यांच्या गावी गेले. तर सर, पुन्हा आपण गावी गेल्यानंतर पुन्हा मग आपलं उदरनिर्वाहाचं साधन किंवा तुम्ही कसं काय तुमचं तिकडे चालत होतं?
मग तिथे कला आपण कशी जोपासली? तिथे कसं म्हणजे आमचं तिथे पाईट म्हणून एक सेंटरला गाव आहे, राजगुरुनगर आमच्या गावाच्या मध्ये पाईट एक सेंटर. तिथे पहिलीच शाळा सुरू झाली 8वी पासून. तर तिथे 8वीला मी ऍडमिशन घेतलं. आता जेवणाच्या सोयीमध्ये गावकऱ्यांनी एक हॉस्टेल काढलं, तिथे आम्हाला जेवण वगैरे द्यायचे. तिथे मग 8वी ते 11वी पर्यंत शिकलो मी तिथे. अच्छा. पूर्वी तुमची 10वी म्हणजे पूर्वी तुमची 11वी शेवटची आमची ती शेवटची बॅच जुनी 11वीची 1975ला. 1975ला 11वी म्हणजे तुमची 10वी होती. आणि त्याच वेळात जुनी 10वी पण आली, नवीन 10वी पण आली, 2 बॅच. 75ला नवीन 10वीची पण SSC आलं आणि 11वीची शेवटची बॅच. आम्ही 11वी करून नंतर बाहेर सुटलो. म्हणजे 11वी शेवट तुम्ही? शेवटच्या. नंतर तिथून आम्ही मुंबईला परत मुंबईला 75-76 साली मुंबईला. 76ला. अच्छा. मग त्याच्यानंतर 75-76 साली हे पुन्हा मुंबईला आले मित्रांनो. मगाशी बोलण्याच्या नादामध्ये आपल्याला शाहीर पवारांचा आपण आपल्या बोलण्यातनं उल्लेख केला. तर शाहीर पवारांच्या संपर्कात जाण्याच्या अगोदर तुमची कलेची सुरुवात झालेली होती का? म्हणजे इथे तुम्ही 10वीला असताना किती वर्षाचे होतात? 10वीला असताना मी जवळ 18-19 वर्षाचा. मग तेव्हा तर तुमच्या मध्ये कलेची जाण, कला रुजलेली होती. मग इकडे मुंबईला आल्यानंतर तुम्ही कला पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण मग इथे आल्यानंतर तुम्ही कुठं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे कुठे कामाला होतात का, किंवा कुठे काम वगैरे करत होतात का? कारण घरची मंडळी आहेत, बायको आहे, मुलं आहेत, त्यांना पोटा पाण्याचं काहीतरी पाहिजे. मग तुम्ही काय करत होतात आणि ते करत असताना तुम्ही कला कशी सांभाळली? नाही, त्यावेळेत तर माझं काय लग्न झालंच नव्हतं. अच्छा. मी आता आमच्या चुलत भावांकडे आलो तिथे. अच्छा. ग्रँड रोडला खंबाटाली यांच्या समोर एक माणिक बिल्डिंग होती, ते गुलशन टॉकीच्या बाजूला माणिक बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये आमच्या गावाकडचे लोक भरपूर राहायचे, सगळे चालताय बिल्डिंग. तिथे मी आमच्या भावाकडे आलो. तर तिथे हे शाहीर निवृत्ती पवार डोक्यावरती मिठाची पाटी आणि इथपर्यंत गुडघ्यापर्यंत धोतर, ती कोपरी घातलेली आणि ते त्यांचा मिठवाला मीठ असं करत ते धंदा त्यांचा, ते तिकडे प्रसिद्ध होते मिठवाले म्हणून. अच्छा. बरं, मग हे शाहीर निवृत्ती पवार तुम्हाला तिकडे त्या बाबतीत भेटले, हे किती सालची गोष्ट आहे? ही 76 सालची गोष्ट मित्रांनो. 1976 साली ह्या अवलियाचा संबंध शाहीर निवृत्ती पवारांशी आला आणि खऱ्या अर्थाने यांच्या कलेला तिथूनच सुरुवात झाली. तर सर, आपण शाहिरांच्या बाबतीत आपण थोडीशी माहिती द्याल? शायरांचं कसं आहे, मला तिथे मी गेल्यानंतर तिथे तेवढे ते चालले होते, त्यांचे रस्त्याने मीठ विकता त्यांचं सुरू सख्यावर तू लवकर आलाय माथ्यावर, अशी गाणी बोलतो. शेतकरी गाणी त्याची जास्त असायची. असं बडबडत ते आपलं ते मिठाची पाटी, तेवढं आमची ती भाऊजे आले, हो मिठवाले, त्याला मिठवाले माझ्या आमचे जे धीर आले गावावर, त्यांना पण गाण्याची आवड आहे, त्यांना घेऊन जा तुमच्याकडे असं बोलतो. त्यांनी बोलवलं संध्याकाळी. तर त्यांनी बघितलं माझ्याकडे, मला भजनाची आवड होती, खार दांड्याची पहिली. मग ती त्यांनी पहिलं याचा आवाज बेस चांगला आहे, मग त्यांनी मला त्यांच्या पार्टीमध्ये जॉईन करून घेतलं. बंधूंनो, अशा पद्धतीने यांच्या भाऊजाईंच्या सांगण्यावरून शाहीर निवृत्ती पवारनी यांना त्यांच्या स्वतःच्या कला पथकामध्ये घेतलेला आहे आणि इथून यांची खऱ्या अर्थाने कलेची सेवा सुरू झालेली आहे. आणि मग नंतर पुढे काय झालं? त्याच पिरियडमध्ये शाहीर पवारांबरोबर मी कार्यक्रम करायचो आणि ते शिवे एक रामगिरी बाबा प्रसादिक भजन भारुड मंडळ. अच्छा. तिथे होतं खेतवाडी 7वी गल्ली. अच्छा. खेतवाडी 7वी गल्ली खंबाटा लेन मध्ये. अच्छा. तर त्यांच्या भारुडामध्ये मी ते आमच्या गावाकडचं शिवे म्हणून गाव आहे आमच्या गावाकडे, ते सगळे नातेगोत्यातली माणसं आमच्या सगळे त्या भारुडात कामं करायची. तर मी आपलं पेटी वाजवायला त्यांच्यामध्ये लागलो, पायपेटी आणि मग त्याच्यामध्ये भजन सुरुवात करणं, मध्ये मध्ये गवळण बोलणं, मध्ये म्युझिक देणं त्या भारुडामध्ये. असं सगळं करता त्यांचं भारुड पण चाललं आणि शाहीर पवारांबरोबर मग शाहीर पवारांचे प्रोग्राम, मग शाहीर पवारांबरोबर आकाशवाणीला वाजवायला जायचं, शाहीर पवारांबरोबर दूरदर्शनला जायचो, शाहीर पवारांचे महाराष्ट्रात कुठे कार्यक्रम असतील तिकडे फिरायचो त्यांच्याबरोबर. शाहिरांच्या बरोबर सर्व महाराष्ट्रामध्ये आपण म्हणजे फिरलात. तर मित्रांनो, रसिक प्रेक्षक हो, इथेच आपल्याला काठीनं घोंगड घेऊ द्या किर, मला बी जत्रला येऊ द्या किर या गाण्याची ओळख झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडणार हे गाणं या गाण्याच्या बरोबर आमचे सटवाजी होले सरांनी साथ दिलेली आहे.
तर हे गाणं आता आपण ऐकूया. रामे 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 काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर. त्या गोट मालावर टाकी वैरण बैला मोर. त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर. कशी चालती या झरझर पायी भाजता ती चरचर. अरे कांदा न भाकरी खाऊ द्या. अरे कांदा न भाकरी खाऊ द्या की हो मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की हो मला बी जत्रेला येऊ द्या की. पळ पळून म्या चौखुर वळती करून आणल्यात गुर. पळ पळून म्या चौखुर वळती करून आणल्यात गुर. वंडा बैल हाय माजूर देतो झोकांडी जातोय दूर. वंडा बैल हाय माजूर धोक डोटांडी जातोय दूर. गाई कपिली लय चातुर दूध देयाला भरपूर. अरे गुर पाण्यावर नेऊ द्या. अरे गुर पाण्यावर नेऊ द्या की हो मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की हो मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की हो मला बी जत्रेला येऊ द्या. नंतर पुन्हा मी खारदांडा कोळेवाड्यात आलो. तिथे राहायला लागलो. तिथे मग ते पहिले त्यावेळीचे जुने मित्र भेटले. जेव्हा आम्ही गायन पार्टी करायचो ना पहिलं सुरुवातीचे, ते भेटले. तिथे एक माझे मित्र आरडी काळे कोळी समाजाचे, ते कोळी समाजाचे ते गाणी लिहायचे, शिकले होते थोडे गाणी लिहायचे. ते म्युझिशियन चाल पण लावायचे. मग त्यांच्याबरोबर आम्ही ऑडिशनला जायचं ठरवलं. त्यांनी एक ग्रुप ठरवला रेडिओची, आपण आकाशवाणीची एक्झाम द्यायची. मग आम्ही आकाशवाणीच्या माझा पण फॉर्म भरला आणि त्यांचा पण फॉर्म भरला. हे तिथे चालू असताना तिथेच 1984ला माझं लग्न ठरलं. आणि माझी मिसेस पण तिथेच राहिलं होते खारदांडा कोळेवाड्यामध्ये, माझ्या नात्यातलीच होते ते. मग 1984ला लग्न झालं आम्ही. आणि मी तिथे दांड्यात थोडं वर्ष राहिलो तिथे. आणि थोडे दिवस राहिल्यानंतर मग मी ऐरोलीत आलो इकडे. नवी मुंबईमध्ये आला. नवी मुंबईला आलो 1986ला, डिसेंबर 86. आता तो फॉर्म भरला होता ऑडिशनचा दांडा कोळेवाड्यातनं, म्हणजे तो आकाशवाणीसाठी. पण आता मी इकडे आल्यानंतर मला लेटर आलं आकाशवाणीचं. आता पण ग्रुप पुढे आहे माझ्याकडे, त्यांच्याकडे 15 गाण्याची लिस्ट द्यायला लागते. तर तिथे गेलो ऑडिशनला, तर माझ्याकडे ग्रुपच नाही. मग ते एकाने त्या क्लार्कला विचारायला सांगितलं माझ्याकडे ग्रुप नाही यार, मी एकटाच आलेलो आहे. तर माझ्या त्या मित्राचा पण ग्रुप आलेला आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही ना आता असं आम्ही सांगत नाही, पण तुम्ही त्या ग्रुपचं कोणातरी एक ग्रुप घ्या, त्यांची खोटी नावं द्या तुम्ही. म्हणजे त्यांनी पण त्यांची नावं दिलं. तर आता म्हटलं पण यांना मी घेतलं, पण यांना मी काय गायचं यांना समजलं पाहिजे ना. मग त्याला एक रिक्वेस्ट केली. आपल्याला माहीत नसतो कोण ऑडिशन घेणार आहे काय. मग त्यांनी मला सांगितलं असं सांगत नाही आम्ही, पण इथे विठ्ठल मोहप आहे तुमच्या ऑडिशनला. मग मला खुश झालं. मला विठ्ठल मोहपला भारूड लागतं. मग मी यांच्याकडनं थोडंसं एक कोरसवाल्यांना सांगितलं असं असं गाणं, त्यांच्याकडे हे भारुडाची पण एक करून घेतली मग मी. तर बंधूंनो, रसिक प्रेक्षक हो, आकाशवाणीच्या कडून पत्र आल्यानंतर हे आकाशवाणीवरती गेले. बरोबर साथीदार कोणीच नाही आहेत. पेटीवाला नाही आहे, ढोलकीवाला नाही आहे आणि कोणी नाही आहे. तरी पण तिथे काहीतरी यांनी सोय करून मग भारूड तिथे सादर केलं. आणि ते भारूड आता हे आहे. अहो काय सांगू या जीवाची परवड, काय सांगू या जीवाची परवड.
आन नाही न म्हणता या बयानं मला पंढरीला नेलं, अहो पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं. हो अहो या शेजारणीनं अन मेल्या ह्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हो पंढरीची वाट लई अवघड अवघड, पंढरीची वाट लई अवघड, काय सांगू माझ्या या जीवाची परवड, चालता चालता माझ्या पायाला आलं फळ. अहो या शेजारणीनं अन मेल्या ह्या नथवाल्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीच्या वाट सोवळ ओवळ, पंढरीच्या वाट सोवळ ओवळ, दिवसातून 3-3दा केली आंघोळ, तरी नाही गेला हा अंतरीचा मळ. अहो ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, अहो ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली. एका जनार्दनी पंढरीची वारी वारी, एका जनार्दनी पंढरीची वारी, वारीनं केली तारंबळ भारी, पावन देव पण मुकले ह्या संसारी. अहो या शेजारीनीनं आणि मेल्या शेजारीनीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. वा क्या बात आहे सर. मग नंतर काय झालं, पुढे काय झालं पुढे? सर नंतर मी ना असं आकाशवाणीला जायचो ना प्रोग्रामसाठी, तिथे मला मोठे दिग्गज भेटले, यशवंत देव, अच्छा, प्रभाकर पंडित, वा, श्रीनिवास खळे, अच्छा, हे सगळे मोठे मोठे कलाकार लोकांशी माझा संबंध आला. तिथे मी कार्यक्रमाला जायचो त्यावेळेस. त्याच पिरियड मध्ये आम्ही खारदांड्याला राहत असल्यामुळं खारदांड्या माझे RD काळे म्हणून, तिथून आम्ही मग कॅसेट काढल्या. अच्छा, त्यावेळेस कॅसेटचा जमाना होता त्या पिरियड मध्ये. कॅसेट काढले, किती कॅसेट काढले? 6 कॅसेट 5-6 कॅसेट आम्ही काढल्या. विनस मध्ये का कुठे? नाही, आम्ही स्वतंत्रच काढल्या. स्वतंत्र स्वरानंद बनून, स्वरानंद म्हणून. तर त्याच्यामध्ये एक कोळी गीताची, दांड्या बंदराचं मावरं. अच्छा, दांड्या कोळी, ती पाटावरती कोळीन. अच्छा, त्याच्यातलं कोळी गीत तुम्हाला एखादं कुठलं तरी आता आठवतंय का? कोळी गीत? हो हो आठवते ना. जरा मला पेटीवरती धुवून स्वतः गायलेलं आहे ते गाणं. मग तुम्ही मला पेटीवरती धुवून वाजून दाखवा रसिक प्रेक्षक. हो, बोरन गोरू है साखर गोरू, बोरन गोरू है साखर गोरू, ओ सखे मामाची, मामाची पोर है पारू, सखे मामाची, मामाची पोर है पारू, सखे मामाची, मामाची पोर है पारू, सखे मामाची, मामाची पोर है पारू. पोर झैली 16 वर्षाची, सोली परकली टरकली अंगाची, खांद्यावचा पदरी लागलाय उरू, हिचे खांद्यावचा पदरी लागलाय उरू. हो केव्हा सखे मामाची, मामाची पोर है पारू, सखे मामाची, मामाची पोर है पारू. वा क्या बात. मित्रांनो, गोरान गोरू बोलते साखर गोरू, सखे मामाची केली पारू. तुम्हाला कदाचित आठवत असेल, आपल्या नवी मुंबईमध्ये शाही विठ्ठल उमपांचं हे गाणं फार प्रसिद्ध होतं. त्यावेळेस ह्यांची ही कॅसेट
गोरान गुरु काय बोल होते गोरान गोरू आहे साखर गोरू सखे मामाची पोर आहे पारू. हा, तर गोरान गोरू बोलते साखर गोरू सखे मामाची पोर आहे पोर आहे पारू. पण आपल्या इथे गोरान गोरू बोलते साखर गोरू सख्खे मामाची केली पारू, हे गाणं फेमस होतं. तर त्याच धर्तीवरचं हे गाणं यांचं त्यावेळेस खूप प्रसिद्ध होतं आणि त्यावेळच्या लोकांनी या गाण्याला खूपच प्रोत्साहित केलेलं होतं. तर अशा पद्धतीने या जाणत्या कलाकाराने या कलेची सेवा केलेली आहे बंधूंनो. बरं, पुढे जात असताना आपण आता या मुलाखतीच्या उत्तरार्धात आहोत. तर पुढे जात असताना मी ह्यांना विचारणार आहे की या कलेच्या प्रवासामध्ये आपण दिवस रात्र कार्यक्रमामध्ये असतील. मी ऐकलंय, मी आनंद शिंदेची मुलाखत ऐकलेली की ते स्वतः डोक्यावरती पेटी घेऊन हार्मोनियम घेऊन अख्ख्या गावभर ते फिरत होते. मी मुलाखत ऐकलंय बंधूनो. तर त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा या कलेच्या माध्यमातून किंवा ह्या कलेच्या प्रोग्रामच्या माध्यमातून गावभर शहरभर वणवण फिरायला लागत असेल. त्याची बिदागी तुम्हाला मिळत असेल, नो डाऊट. परंतु त्याचा दुष्परिणाम तुमच्या नवीन आलेल्या संसारावरती झालेला होता का? किंवा तुमची जी सहपत्नी सहचारिणी होती त्यांनी तुम्हाला या गोष्टीबद्दल कधी नकार दिला का? किंवा त्यांची काय प्रतिक्रिया होती याच्याबद्दल थोडक्यात आपण सांगायचं आहे. अगदी हळवा हा विषय आहे, बोला. नाही, माझ्या कुटुंबाची तर मला खूपच साथ आहे. अच्छा. माझ्या 2 मुली, 1 मुलगा. माझा मुलगा पण छान गातो, ढोलकी वाजवतो, तबला वाजवतो, गिटार वाजवतो, गातो पण चांगला. अच्छा. आणि माझ्या सगळ्यात म्हणजे माझ्या बायकोची मला खूप साथ आहे. हा, ते मला तुम्हाला विचारायचं. आता काय आलं, माझ्या मुलाचं एक जुळे माझ्या मुलाला झालेलं 2 वर्षाची मुलं आहेत. ती एवढी म्हणजे ती आता खेळकर झालेत ना, इथं उठ तिथं जा, हे कर ते कर. त्याच परिस्थितीमध्ये मला जर कार्यक्रम येतात, मग कार्यक्रमाला मला वाटतं अरे मी गेल्यानंतर मग घरात तर कसं काय होणार. ती माझी मिसेस मला काय बोलते, तुम्ही जावा, मला किती त्रास झाला तरी चालेल. म्हणजे तिची मला खूप साथ आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेला 1984 आमचं लग्न झालं तेव्हापासून तिची मला जाम साथ. कार्यक्रमामध्ये शाहीर पवारांबरोबर जायचं, त्या भजनी भारूड मंडळामध्ये त्यांच्या गावाला जायचो. शिवे म्हणून गाव आहेत, रामगिरवा प्रसादी भजनी भारूड मंडळ, तिकडे गावाला महाराष्ट्र दौऱ्यावरती फिरायचो. सतत कार्यक्रम चालूच असायचे. कामाला पण जायचो. कामावर आल्यानंतर मित्रांनो, खऱ्या अर्थाने मनीषाताई सटवाजी होले या होले सरांना यांच्या कलेच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सपोर्ट होता किंवा साथ होती. मनीषाताई, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आज 30-35 वर्ष झाली आपल्या वैवाहिक जीवनाला. 42 वर्ष झाली. 42 वर्ष. तर या 42 वर्षामध्ये आपल्याला असं कधी नाही वाटलं का की काय हे येत आहेत जात आहेत, काय करतायत, यांचे सगळं ढोलकी आणि यांची सगळी पेटी, हे मला काही विचारतच नाही, मला काही म्हणजे माझ्या सान्निध्यात मला काही वेळ देत नाही, अशी काही अशी चुणचुण तुमची होती का? तुमची बुणबुण होती का? नाही, तसं काही कधी वाटलंच नाही मला. कलेसाठी मला आनंद वाटायचा. अच्छा. माझे मिस्टर असे याच्यामध्ये चांगलं वाटायचं नाही. अच्छा. अच्छा. तुम्ही जावा, अच्छा. तर आम्ही सांभाळते घरातलं. अच्छा. त्यांना नाईट असायची, फर्स्ट सेकंड थर्ड 3 ड्युट्या करायचे ते. अच्छा. त्यांना घरात काय चाललंय त्यांनाच माहिती नसायचं. अच्छा. ही 3 मुलं 2 मुली तर पाठोपाठ झाल्या. मुलगा तर गॅप आहे खूपच 7 वर्षाचा. अच्छा. मग त्यांचं सगळं मला घरात बघायला लागायचं. अच्छा. बाकी पैसे देणार पण तू मग सगळं. पण मग बाप म्हणून यांचं काही योगदान घरामध्ये होतं का? काय आता आताच्या काळामध्ये नाही करू शकणार. नाही. त्यावेळेस आम्ही करून नेलं कसं तरी तुम्ही तरुण नेलेलं आहे. मित्रांनो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्या उक्तीप्रमाणे मनीषाताई होले यांनी सरांना, सटवाजी होले यांना कलेच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने सपोर्ट केलेला आहे, खऱ्या अर्थाने साथ दिलेली आहे, मला असं वाटतं. तर सर, मी पुढच्या पायदांवरती पुढे जात असताना
सरांना विचारणार आहे की मग नंतर तुम्ही आकाशवाणीच्या नंतर पुढे काय तुमचा प्रवास कसा झाला, पुढे काय केलं तुम्ही, कशी कसा तुमचा प्रवास झाला पुढे? सर त्यावेळेस मी 86-87ला ऐरोली नवी मुंबईमध्ये आलो. अच्छा. त्यावेळेस माझा आकाशवाणीमध्ये पण चालू होते प्रोग्राम, कॅसेट पण चालू होता. कॅसेट बरोबर पुष्पा पागदरे अच्छा यांच्या अगोदर आम्ही दोघांनी गायले एकत्र. पुष्पा पागदरेंच्या बरोबर तुम्ही गाणं गायलेलं होतं. पुष्पा बरं, पागदरे त्यांचं एखादं गाणं नुसतं पेटीवर नाही, नुसतं असं गुणगुणून. आता ऍक्च्युली त्या कॅसेट 1986-87ला माझे ते आठवणीत नाही, ते गाणं पण पटकन आता असू द्या. पण त्यांच्यावर मी गायले गाणे. शैला चिखले, पुष्पा पागदरे, शकुंतला जाधववर ड्युएट गायलंय. अच्छा. शायर नूरती पॉवरवर असताना स्टेजवरती. आणि नंतर मग इथे आल्यानंतर आमचे स्वरगंधा कलामंच, आमचा स्वरगंधा संगीत विद्यालयाचे सदानंद गोळे, त्यांच्यावर माझी मुलाखत झाली. बरोबर. हे सदानंद गोळे कोण आहेत, ऐरोलीला काय करतायत, त्यांचं काय उद्योगधंदा आहे, काय आहे त्यांचं? सदानंद गोळे यांचं एक संगीत विद्यालय, स्वरगंधा संगीत विद्यालय आहे. त्या विद्यालयाच्या मार्फत ते संगीताची सेवा करतात. मुलांना शिकवतात, तबला, हार्मोनियम, गायन शिकवतात. अच्छा. आणि नंतर स्वरगंधा कलामंच आमचा एक ग्रुप आहे. त्याच्यातून आम्ही मराठी वाद्यवृंद करतो, जागजागी कार्यक्रम करतो. त्याच्यात काही मुलं असतात, मी असतो, मग हार्मोनियम गायन सगळं मी बघतो. ते तबला, बाकी मुलं कोण ढोलकी वेलकी वगैरे असे कोण वाजवणारे असतात. अच्छा. मग सतत आता ते कार्यक्रम चालूच आहेत आमचे त्यांच्याबरोबर किंवा इतर कोणाबरोबर. आता आपले घनसोलीमध्ये मोठे मोठे कलाकार आहेत. घनसोली म्हणजे नवी मुंबईमध्ये संगीताचं माहेरघर मी समजतो इथे. क्या बात. आणि मी नंतर 3 वर्षाला इथे राहायला आलो मी घनसोलीत आल्यापासून माझ्या खूप लोकांशी संपर्क आला. आमचे दशरथ आनंद, दशरथ अर्थात दशरथ जगताप, अच्छा, रवी मडवी, अच्छा, कल्याण सिंग, अच्छा, मोहन पाटील, अच्छा, ही खूप मोठे मोठे सगळे वाजवणारे, गाणारे. दशरथ म्हटल्यानंतर निवेदन करायला तो बसला का स्टेजवरती, निवेदन म्हणजे मजा येते, गाणाऱ्याला पण खरी मजा येते. अच्छा. आमचे रवी मडवी छान गातात ते पण, म्हणजे. आणि मोहन पाटील साथ तबला, ढोलकी. आणि आता इकडचा पण ग्रुप चालू आहे, तिकडे पण चालू आहे. आणि कुठे बोलवतात तिकडे जात असतो. मोठ्या मोठ्या लोकांशी संपर्क येतो इथे ऐरोलीत घनसोलीत आल्यापासून. ऐरोली घनसोली हे चालूच आहे. अच्छा. सध्या तरी प्रोग्राम आता परवा प्रोग्राम केला. आता वयाचं 70 चालू आहे, 70 चालू आहे, प्रोग्राम चालू आहे. तुमच्या समोर बसलेला आहे, प्रोग्राम करतोय. अच्छा. बायको साथ देते, तिची साथ आहे म्हणून सगळं चाललंय माझं. नाही तर माझ्या घरामध्ये तुम्ही आलं, माझी जुळ आहे आता 2 वर्षाची मुलं, त्यांना आम्ही माहेरी पाठवले तिकडे. नाही तर आपण सदा बसू शकलो नसतो इकडे. आता तिची खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये बायकोची. मी तिला बोलतो, अरे तू कसं करणार, मी गेल्यानंतर कार्यक्रमाला, तुम्ही जावा, माझं मी करे बघेन काय. तिची खूप साथ असते मला. अच्छा. रसिक प्रेक्षक हो, खऱ्या अर्थाने सहचारिणीची साथ आज यांना लाभलेली आहे, मला असं वाटतं. पुष्पा पागधरे, शैला चिखले, शकुंतला जाधव, ही काही परिचित नावं आपल्याला नक्कीच याद असतील, आठवणीत असतील. मित्रांनो, ही मुलाखत आता खऱ्या अर्थाने उत्तरार्धात आलेली आहे. आजपर्यंतचा ह्यांचा प्रवास आपल्यासमोर एका उत्स्फूर्त कलाकाराप्रमाणे वय वर्ष 70 असून सुद्धा त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलेला आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, या मुलाखतीला, या गप्पा गोष्टींना विराम देत असताना मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करणार आहे की आपण हा लांबलेला आमचा व्हिडिओ, ही थोडीशी लांबलेली आहे बरं, पण हिला नक्कीच स्किप करू नका. कारण आज जर तुम्ही ही स्किप केलीत किंवा आज जर तुम्ही हे पुढे गेलात तर ह्या जुन्या जाणत्या कलाकारावरती अपमान होईल, यांच्यावरती अन्याय होईल असं मला वाटतं. कारण मी सुद्धा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी सुद्धा कलेचा भक्त आहे. कलेची सेवा ही माझं परम काम आहे असं मी समजतो. आणि मगाशी बोलण्याच्या योगामध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलंय की घणसोली गाव हे कलेचं माहेरघर आहे असं त्यांच्या बोलण्यातून निघालं. परंतु आपल्या सर्वांना मी परत एकदा आठवण करून देतो की घणसोली गाव नुसतं कलेचं माहेरघर नाही आहे. त्या घणसोली गावामध्ये अनेक खेळाडू निर्माण झालेले आहेत, अनेक शैक्षणिक
उंच शिखरावरती गेलेली लोक आहेत. या घणसोलीला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे मला असं वाटतं. तर मी तुम्हा सर्वांना ही विनंती करतो की आपल्याला ही मुलाखत जर आवडली असेल तर नक्कीच या कलाकाराला प्रोत्साहित करण्यासाठी या मुलाखतीला, या व्हिडिओला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आपल्या सर्व मित्रांना पाठवून द्या. आणि तीच तुमच्याकडनं या कलेची एक सेवा होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपण तळमळीने हा व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले सुद्धा मी आभार मानतो आणि या मुलाखतीला रजा देतो, आपली रजा घेतो. नमस्कार सर. नमस्कार.